सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययन स्तर 1 यासाठीचा विद्यार्थी मुळाक्षरे व ध्वनी ओळखत नाही हा विषय माझ्याकडे आलेला आहे। इयत्ता पहिलीमधून जेव्हा विद्यार्थी दुसरीमध्ये जातात तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मुळाक्षराची ओळख स्पष्ट होत नाही। मग आपण इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा मुळाक्षर ओळख घेतो त्यावेळेला सुरुवातीला विद्यार्थ्यांना आपण चित्राद्वारे मुळाक्षरांची ओळख करून देत असतो। त्याच्यानंतर चित्र आणि शब्द यांची ओळख करून देतो आणि सगळ्यात त्याच्या पुढचा जो टप्पा असतो की चित्राशिवाय विद्यार्थी मुळाक्षर कसे ओळखू शकतील। तर यासाठी इयत्ता दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा आपण चित्राविना मुळाक्षर ओळखणं शिकवतो त्यासाठी आपण ते कोणत्या पद्धतीने शिकवू शकतो यासाठी मी तुमच्यासमोर एक दोन पद्धती या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। आपली जी पहिली पद्धत आहे ती पद्धत अतिशय सोपी आहे। आपल्या वर्गामध्ये जवळजवळ 20 ते 30 विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांची वेगवेगळी नावं असतात। विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव म्हटलं, स्वतःचं त्यांचं नाव घेतलं की त्यांना खूप आनंद होतो। आता विद्यार्थ्याच्या नावामध्ये सुद्धा वेगवेगळी मुळाक्षरं लपलेली असतात। या ठिकाणी मुळाक्षर वाचन हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव न वाचता त्यांच्या नावामध्ये नेमकी कोणती मुळाक्षरे येत आहेत हे त्यांना सांगायचं आहे। मग यासाठी आपण काय करणार आहे, आपल्या वर्गामध्ये समजा शिवराय नावाचा एक विद्यार्थी आहे। मग शिवराय नावामध्ये एकूण 4 मुळाक्षर आलेली आहेत। जेव्हा विद्यार्थी समोर येईल तेव्हा आपल्याला त्याला काय सांगायचं आहे की बेटा तुझं नाव शिवराय आहे ना। मग या ठिकाणी मी सर्व जवळजवळ मुळाक्षरं घेतलेली आहे। या मुळाक्षरामधून विद्यार्थी जेव्हा समोर येईल तेव्हा तो त्याच्या नावात जी मुळाक्षरं दडलेली आहे तो या मुळाक्षरामधून तो निवडेल आणि ती 4ही मुळाक्षरं आपल्याला वाचून दाखवेल। उदाहरणार्थ शिवराय हे जे नाव आहे मग यामध्ये मुळाक्षरामधून तो श, व, य आणि र हे 4 मुळाक्षर आपल्याला तो वाचून दाखवेल। आता या ठिकाणी हे जे मुळाक्षर आहेत ना मी हे काही क्रमाने घेतलेले नाही आणि विद्यार्थ्यांनीही ते मुळाक्षर क्रमाने सांगणं आपल्याला अपेक्षित नाहीच आहे। फक्त त्यांना मुळाक्षराची ओळख होणं हा आपला मुख्य उद्देश आहे। मग ही 4 मुळाक्षर विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवली याचा अर्थ त्याला त्याच्या नावातील मुळाक्षर ओळखता येतात हे आपल्याला कळतं। याचप्रमाणे विद्यार्थ्याची जी नावं आहेत त्या नावासोबतच त्यांच्या वडिलांचं नाव किंवा त्याच्या बहिणीचं नाव किंवा त्याच्या आईचं नाव सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ओळखी करता घेता येते आणि जेव्हा त्यांच्या परिचयाची नावं आपण घेतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो। माझ्या वर्गामध्ये मी जेव्हा ही पद्धती घेतली तेव्हा आपण जेव्हा पुढचा टप्पा घेतो लेखनाचा तेव्हा समजा मी त्यांना स हे अक्षर घ्यायला सांगितलं। मग ज्या मुलांची नावं स वरून आहेत ते तर स लिहितीलच, परंतु काही मुलांच्या वडिलांच्या नावामध्ये स असतो, काहींच्या आईच्या नावामध्ये स असतो। मग ह्या सची ओळख त्यांना पक्की या शब्दांवरून होते की मुलं म्हणतात की टीचर माझ्या वडिलांच्या नावामध्ये पण स आहे, टीचर माझ्या आईच्या नावामध्ये पण स आहे, म्हणजे स या मुळाक्षराची ओळख त्यांना पक्की होते। आता दुसरी जी पद्धत आहे मुळाक्षर वाचनाची ती आपण या डायसच्या मदतीने घेणार आहोत। पाठीमागे मी एक चार्ट लावलेला आहे। त्या चार्टमध्ये असे अक्षर आहेत की त्या अक्षरामध्ये आपल्या वर्णमालेतील संपूर्ण मुळाक्षरे येतील। काही 1 अक्षरे आहेत, काही 2 अक्षरी शब्द आहे, काही 3 अक्षरी, काही 4 अक्षरी आहे आणि काही 5 अक्षरी आहेत। एक शब्द 6 अक्षरी सुद्धा आहे। आता या डायसच्या सहाय्याने आपण त्याचं वाचन कसं घेणार आहे ते बघा। या ठिकाणी मी हा डायस टाकल्यानंतर या ठिकाणी 6 हा अंक आलेला आहे। मग विद्यार्थ्यांना आपल्याला काय सांगायचं आहे की या चार्टमध्ये कोणतीही तुम्हाला 6 मुळाक्षरं मोठ्याने वाचायची आहे। पुन्हा विद्यार्थ्यांना डायस टाकायला सांगितला, या ठिकाणी 3 अंक आला। 3 अंक आला म्हणजेच त्यांना तक्त्यावरील 3 अक्षरे असलेले शब्द वाचणं हे अपेक्षित नाहीये, परंतु ज्या ठिकाणी 3 अक्षराचा गट आहे त्या गटातले 3 मुळाक्षर त्यांना वाचणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर याच डायसच्या सहाय्याने आपण या तक्त्यावरून किंवा त्यांच्या नावासाठी सुद्धा या डायसचा आपण उपयोग करू शकतो। समजा या ठिकाणी मी हा डायस टाकल्यानंतर या ठिकाणी 2 हा अंक आलेला आहे। आपण वर्गातल्या मुलांना सांगू शकतो की चला रे 2 ज्यांच्या नावामध्ये 2 मुळाक्षर आहे अशी मुलं उभे राहतील। मग विद्यार्थ्यांना बोलवायचं, चल बेटा तुझं नाव काय आहे। मग एखादी विद्यार्थिनी आली, समजा तिचं नाव निधी आहे, मग ती काय करेल, या मुळाक्षरातून न उचलेल, द उचलेल, हे 2 मुळाक्षर आपल्याला दाखवेल आणि या मुळाक्षराचं वाचनही करून दाखवेल की हा न आहे आणि हा ध आहे। 2 मुळाक्षरांचं वाचन झाल्यानंतर 3 मुळाक्षर, 4 मुळाक्षर, 5 ह्यासारखे आपण मुळाक्षर वाचन विद्यार्थ्यांकडून घेऊ शकतो। शिक्षक मित्र हो, या पद्धतीने हे आपल्या
स्वनिर्मित साहित्य वापरून सुद्धा आपण विद्यार्थ्यांची मुळाक्षराची ओळख दृढीकरण करू शकतो. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.